रोज मेसेज करायची. एक दिवस मेसेज येणं बंद झालं. त्याची आई रोज मेसेज करायची. एक दिवस मेसेज येणं बंद झालं. रोहन मुंबईमध्ये जॉब करत होता. मोठी कंपनी होती. त्याची मोठी कंपनी होती. त्याला खूप मोठी सॅलरी होती आणि त्याची लाईफ खूप बिझी होती. आई गावामध्ये एकटीच राहायची. दररोज त्याला मेसेज करायची. जेवलास का रे बाळा? थकलास का रे बाळा? काळजी घे रे बाळा. रोहन त्याला रिप्लाय द्यायचा नाही. तो खूप बिझी असायचा. एक दिवस आईचा मेसेज आला. आज तब्येत थोडी बरी नाहीये बाळा. वेळ मिळाला तर एक कॉल कर. रोहनने रिप्लाय दिला. रोहन म्हणाला, मी मीटिंग मध्ये आहे, रात्री बोलतो. रात्र झाली, कॉल नाही केला. रोहनने आईला बोलले की मी मीटिंग मध्ये आहे, तुला मी रात्री फोन करतो. पण रात्र झाली, त्याचा कॉल काही आला नाही. दुसऱ्या दिवशी फोन आला, तुमची आई हॉस्पिटलमध्ये आहे. रोहन धावत गेला पण उशीर झाला होता. आईचा फोन उघडला. लास्ट मेसेज ड्राफ्टमध्ये होता. माझ्या मुलाला त्रास देऊ नका. तो खूप बिझी आहे. रोहन रडत बसला. त्या दिवशी रोहनला समजलं आपण फ्युचरसाठी धावत होतो. पण आपलं प्रेझेंट तर हरवलं. जग जिंकताना आई वडील हरवू नका. आई वडिलांना सोबत घेऊन चला.